नमस्कार मैत्रिणींनो, मी हर्षल. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता लहान मुलांसाठी टेस्टी असा उपमा आहे आणि हेल्दी उपमा. लहान मुलं असा उपमा खात नाही. चला तर मग या पद्धतीने आपण ट्राय करून बघूया. अगोदर मी फ्राय पॅनमध्ये घेतलेलं आहे 1 चमचा तेल आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप आणि काही काजू 5 ते 10 तुकडे त्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहे आणि ते काजू आपल्याला छानपैकी तुपावरती भाजून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता याला छान असा लाल कलर आलेला आहे. जास्त भाजायचं नाही आहे. त्यामध्ये मी थोडीशी उडद डाळ टाकलेली आहे आणि आपली चना डाळ टाकलेली आहे. थोडीशी मोहरी टाकलेली आहे. सो हे जे काही आहे ते सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे व छानपैकी रेडसर कलरवर भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे, 1 ते 2 हिरवी मिरची आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं टाकलेले आहेत. सो अशा प्रकारे हे सगळं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात एक छोटा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून अर्धी वाटी. सो आपला कांदा हा छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. सो आता आपला कांदा हा शिजत आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गाजरचे तुकडे बारीक. त्यानंतर फ्रेंच बीन्स टाकलेले आहेत. सो काय होतं ना, असं मुलं भाज्या खात नाहीत. सो ह्या पद्धतीने तरी भाज्या खातील याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 15-20 वाटाण्याचे दाणे टाकलेले आहेत आणि 2 ते 3 मिनटं याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. सो बघू शकता कलरही खूप सुंदर दिसत आहे. सगळे भाज्या याच्यात ॲड झालेल्या आहेत, त्यामुळे सगळे विटॅमिन प्रोटीन आपल्या मुलांना मिळणार आहेत. सो तुम्ही घरी ट्राय करायला विसरू नका. त्यानंतर मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, जाड रवा. सो आता हा रवा पण याला आपल्याला 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे छानरित्या सगळं काही आपलं मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता रव्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही. अशा प्रकारे याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे, एक छोटा टोमॅटो जो अर्धी वाटी भरेल असा. त्यानंतर याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी. पाणी हे गरम करून टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला चव खूप छान येईल. सो मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला ढवळत राहायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी साखर टाकायची आहे. जसं की आपल्या मुलांना आवडेल तसं तुम्ही लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकू शकता. सो याचा कलरही खूप छान दिसतो आहे. याच्यामध्ये जसं की इंद्रधनुष्याचे कलरच मिक्स झालेले आहेत. आता ही एक 5 ते 10 मिनटं याला वाफ काढायची आहे. सो ही छानपैकी रेडी झालेलं आहे. वरतून मी खोबऱ्याचा कीस भुरभुरवलेला आहे आणि त्याच्यानंतर गरम मसाला थोडासा टाकलेला आहे. जर मसाला लहान मुलांना आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तरी ठीक आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आपले फ्राय केलेले काजू जे होते ते काजू टाकलेले आहे आणि वरतून तुपाची 2 धार. हा पूर्णतः हेल्दी आणि टेस्टी मस्त असा प्रोटीनयुक्त नाश्ता तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हीही तुमच्या मुलांना घरी पटापट तयार करून खायला घाला. सो इकडे आपल्याला याच्यासोबत एक चटणी तयार करायची आहे. सो मी याच्यामध्ये घेतलेलं आहे खोबरे, त्यानंतर थोडं आलं, 2 ते 3 हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या आणि चिंच, थोडेसे डाळ्या टाकलेल्या आहेत व थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि मीठ ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे सगळं ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यासोबत आपल्याला खाण्यासाठी एक टेस्टी चटणी पण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता हे जे काही आहे थोडं बारीक करायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याला वरतून थोडंसं तडका द्यायचा आहे. चटणी जरा जास्त घट्ट झालेली होती त्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता. याच्यामुळे याची कन्सिस्टन्सी ही छान राहील. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरे मोहरी, त्यानंतर थोडंसं उडद डाळ टाकलेली आहे, थोडी हिंग, खसखस आणि आपलं जे मिरच्या असतात लाल मिरच्या तर त्या 2 मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. त्यानंतर हे सगळं छान फ्राय होऊ द्यायचं आणि तो तडका आपल्या चटणीला द्यायचा आहे. आणि त्या चटणीसोबत हा रवा जो सांजा आहे तो इतका टेस्टी लागतो की बस.